ख्रिश्चन वर्शिपर म्हणून तुम्ही झाले आणि देवामध्ये वाढत आहे. त्यापासून सिंगिंग मध्ये इंटरेस्ट होता, कारण मोठा भाऊ सिंगिंग मध्ये आहे तर त्याला बघून त्याचं अनुकरण मी करत गेलो. तर काही लोक असे असतात ना ब्रदर, की काही गाणे त्यांचे झाले की मग त्यांना काय होऊन जातं ना, एक फेमचं जास्त त्यांना इम्पॉर्टन्स होऊन जाते. लुसिफर हा एक वर्शिपर होता, बरोबर, करेक्ट. आणि लुसिफरच्या मनामध्ये एक गर्व आला त्यावेळेस की मी देवापेक्षा श्रेष्ठ का होऊ नये. सैतानाने हा पॉइंट धरलेला आहे. म्हणजे तो काय धरतोय की बाबा यांच्या जीवनामध्ये मी या गोष्टी टाकतो आता. तुमचं जे गाणं आहे आरुवे पाक ते इतकं सुंदर, ते गाण्याबद्दल किंवा ती प्रेरणा तुम्हाला कशी आली किंवा ते गाणं तुम्ही कसं बनवलं? ब्रदर, हे जे सॉन्ग मी लिहिलं हे नियर अबाउट 12 इयर्स, 12 वर्ष जुनं सॉन्ग आहे. तर तुम्हाला जर समजा कोणी सांगितलं की बॉलिवूड सॉन्ग तुम्ही गा, तो का गायला पाहिजे? नेसेसरी आहे का? बरोबर, नाही नेसेसरी नाही, गरजेचं आहे का? कारण ऑलरेडी आपले जे सॉंग्स आहेत, जे गॉस्पल सॉंग्स आहेत, ते मिनिंगफुल आहेत. सर्वांना ख्रिस्त सलाम. आणि आज खरंच आनंद होतो की आज आमचं वापिस पुन्हा एकदा तुमच्याशी भेट झाली, पुन्हा एक नवीन पॉडकास्ट सोबत. आणि आज आपल्या सोबत जे गेस्ट आहे ते आहे ब्रदर विजय निर्मळ, आणि मी त्यांचं स्वागत करतो. न्यू लाईफ चर्च ते तिथं वर्शिपर आहे आणि खरंच त्यांचं वेलकम आहे आपल्या चॅनलमध्ये. तर ब्रदर, तुमच्या जीवनामध्ये जसं तुम्ही ऍज अ ख्रिश्चन वर्शिपर म्हणण्यात येतं की तुम्ही ख्रिश्चन वर्शिपर आहात, तर ख्रिश्चन वर्शिपरची लाईफ सध्या तुमची कशी चालू आहे? ख्रिश्चन वर्शिपरची लाईफ जी आहे ती आपण थोडी टफ म्हणू शकतो, कारण खूप चॅलेंजेस असतात. आणि लोकांना वाटतं की आपण ख्रिस्ती झालो म्हणजे सगळं आपल्याला चांगलं होईल लाईफमध्ये, नाही का? सगळं गुडी गुडी होईल, लाईफ चांगलं राहील, सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. बट इट इज नॉट लाईक दॅट. तसं नाही आहे ते. त्याच्यामध्ये उतार चढाव आम्हाला फेस करावं लागतात, आम्हाला त्या सिच्युएशन मधून जावं लागतं, आम्हाला फेस करावं लागतात. जसं प्रभू श्री ख्रिस्ताने वचनामध्ये सुद्धा आम्ही बघतो की प्रभू श्री ख्रिस्ताने ज्यावेळेस त्याची सेवा सुरू केली, खूप मोठं एक्झाम्पल आहे आमच्या समोर प्रभू श्री ख्रिस्त स्वतः, की ज्यावेळेस त्यांनी त्याची सेवा केलेली आहे ती सेवा त्याची सोपी नव्हती, साधी सोपी सेवा नव्हती. त्याला सुद्धा स्ट्रगल मधून जावं लागलेलं आहे त्याची सेवा करत असताना, तो देव असताना. प्रेज द लॉर्ड. तर या गोष्टीमध्ये कसं आहे की ऍज अ वर्शिपर आम्हाला खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसं आपलं लाईफ आम्हाला खूप प्युअर ठेवावं लागतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं आम्ही जर उत्पत्तीच्या अध्यायामध्ये जर आम्ही गेलो तर त्यामध्ये आम्हाला बघायला मिळतं लुसिफराचं लाईफ. लुसिफर हा एक वर्शिपर होता, बरोबर. आणि स्वर्गामध्ये असताना तो ही वॉज द पर्सन नेक्स्ट टू गॉड, म्हणजे देवाच्या नंतर त्याचं हे होता, दर्जा होता किंवा त्याला गणण्यात येत होतं, बरोबर. प्रेज द लॉर्ड. परंतु मग काय झालेलं आहे की त्याच्या मनामध्ये गर्व आला आणि तो असा त्यांनी मनामध्ये विचार केला की मी देवापेक्षा श्रेष्ठ का नाही, बरोबर. म्हणजे काय होतं की तुमचं ज्यावेळेस सर्व चांगलं चाललेलं आहे तर ह्या गोष्टी माइंडमध्ये ज्यावेळेस येतात तर त्या तुम्हाला गर्वाने फुगवतात. गर्वाने फुगवल्यानंतर तुम्हाला अशा गोष्टी मनामध्ये येतात की मी काहीतरी वेगळं करावं किंवा देवापेक्षा मी श्रेष्ठ का नाही, जसं लुसिफरच आम्हाला बघायला मिळतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत इव्हन वर्शिप लीडर किंवा वर्शिपर्सच्या लाईफमध्ये येऊ शकतात, हे चॅलेंजेस येऊ शकतात. परंतु तुम्ही कितपत प्रभूमध्ये आहात, कितपत तुम्ही स्ट्रॉंग आहात, हे खूप मायने राखतं, खूप डिपेंड करतं. आणि त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की तुम्ही प्रभूमध्ये स्ट्रॉंग असणं जरुरी आहे. तुमचं जे तारण झालेलं आहे किंवा जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा प्रभू म्हणून स्वीकारलेलं आहे, तर तुमच्यासाठी एक चॅलेंज म्हणून तुम्ही स्वीकारायचं आणि प्रभूच्या मार्गावर चालणं खूप आवश्यक आहे. एक अजून एक प्रश्न असा होता की तुमच्या जीवनामध्ये जसं तुम्ही देवाजवळ किंवा आपल्या येशू ख्रिस्ताला कसे म्हणजे ओळखलं किंवा तुमच्या जीवनामध्ये असं काय बदल झाला की तुम्ही एक ख्रिश्चन वर्शिपर म्हणून तुम्ही झाले आणि देवामध्ये वाढत आहे? ही खूप मोठी स्टोरी आहे. खरं बघायला गेलं तर ऍक्च्युली कसं आहे की 1992 मध्ये आम्ही ज्यावेळेस प्रभूमध्ये आलो त्यावेळेस आम्ही म्हणजे असे प्रभूमध्ये नव्हतो तसं बघायला गेलं तर. आणि बेसिकली बघायला गेलं तर मी एक सिंगरच होतो पहिल्यापासून. सिंगिंग मध्ये इंटरेस्ट होता, कारण मोठा भाऊ सिंगिंग मध्ये आहे तर त्याला बघून त्याचं अनुकरण मी करत गेलो आणि मी सुद्धा फिल्म सॉंग्स मी गात गेलो, ऑर्केस्ट्राज भरपूर केले. परंतु माझी बहीण जी होती, माझ्यापेक्षा जी मोठी बहीण आहे, ती आमच्यासाठी नेहमी प्रेयर करायची, कारण ती प्रभूमध्ये आलेली होती ऑलरेडी. मग ती आमच्यासाठी प्रेयर करायची की माझ्या भावांनी सुद्धा प्रभूमध्ये आलं पाहिजे. तर हे ती नेहमी सतत प्रार्थना करत गेलेली आहे. आणि प्रार्थना तिला 1992 मध्ये मला अजूनही आठवतं की डिसेंबर
चा महिना होता ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन प्रभूला दिलं. अच्छा. 1992 ची गोष्ट मी सांगतोय तुम्हाला. ओके. आणि मग पूर्णपणे आम्ही पूर्णत्व प्रभूमध्ये आलो आणि आमचं जीवन प्रभूला आम्ही दिलं. आणि त्यावेळेस पासून जे आम्ही फिल्म ऑर्केस्ट्रा, फिल्मी सॉंग्स या सगळ्या गोष्टी सोडून जो आमचा आवाज नाही का प्रभूने आम्हाला दिलेला आहे, बरोबर तो त्याच्यासाठी त्याच्यासाठी द्यायचा, त्याची सेवा करायची, हे आम्ही माइंडमध्ये ठेवलं. आणि प्रभूने आम्हाला त्यावेळेस निवडलं, हे खऱ्या परीने आम्ही म्हणू शकतो की परमेश्वराने त्यावेळेस आम्हाला निवडलं. आणि आज हिस्ट्री आहे. बरोबर. आजपर्यंत आम्ही मागे गेलेलो नाहीये. हो. प्रभूच्या मार्गावर चालवत आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी प्रभूची सेवेमध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. पण तरी तुमच्या मनामध्ये असा कोणता टर्निंग पॉइंट होता की ज्याद्वारे तुम्ही खरंच वर्शिपर झाला? तिथं तुम्ही सांगताय की मी ऑर्केस्ट्रामध्ये किंवा आमचे गाणे, मी बॉलिवूडचे गाणे वगैरे आम्ही गात होतो. पण असं काही ना काही तर तुमच्यामध्ये, जसं सर तुमच्या घरच्यांनी तर तुमच्यासाठी प्रार्थना केली, पण तुमच्या मनामध्ये असं कधी निर्माण झालं की मी एक वर्शिपर किंवा मी एक सेवक बनायला पाहिजे देवाचा? कसं असतं की एखादा वर्शिपर जर आपल्याला बनायचे किंवा प्रभूकडून जर त्या गोष्टीचे आम्हाला कन्फर्मेशन घ्यायचं, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आमच्यामध्ये टॅलेंट असलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. बरोबर. की वर्शिपर म्हणून किंवा क्वायर मेंबर म्हणून आम्ही सहज येऊ शकत नाही एखाद्या टीम मध्ये किंवा जॉईन होऊ शकत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे आमच्यासाठी की आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की प्रभूची बोलावणी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे बघा, तुम्हाला आवाज आहे, तुम्ही सिंगिंग करू शकता, तुम्ही गाऊ शकता, याचा अर्थ असा नाही की तुम्ही वर्शिपर होऊ शकता. इट इज नॉट लाईक दॅट. बरोबर. तर मी त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत गेलो की प्रभू, तुझी इच्छा मला दाखव, आणि तुझी इच्छा जर असली तर मी प्रभू ह्या माध्यमाद्वारे तुझी सेवा करू इच्छितो. मी प्रभूकडे सतत प्रार्थना करत गेलो. आणि मी ऍज अ क्वायर मेंबर म्हणून मी 1997 मध्ये मी क्वायर जॉईन केला. ओके. मला अजूनही आठवतंय, 1997 मध्ये मी क्वायर जॉईन केला. त्यावेळेस पासून मी टीम मध्ये मी जॉईन झालो आणि हळूहळू प्रभू माझ्याशी बोलत गेला. आणि त्यासोबत कसं आहे की माझं टॅलेंट मी वाढवत गेलो. मला जे ग्रूमिंग असतं टॅलेंटचं ते मी करत गेलो आणि प्रभूकडं मी मागत गेलो की प्रभू मला तू वाढव तुझ्यामध्ये, कारण हा एक माध्यम मी निवडलेला आहे, याद्वारे मला तुझी सेवा करायची. कारण टॅलेंट दिलेला आहे, आवाज आहे, तर प्रभू तुझ्या सेवेसाठी मी करत. आणि त्यावेळेस पासून मी प्रभूच्या सेवेमध्ये आहे. आणि आजही मी वर्शिप लीडर आहे चर्चमध्ये, न्यू लाईफ चर्चमध्ये मी वर्शिप लीड करतो. आणि खूप सुंदर प्रभू कार्य करून घेतो, कारण अनेकांना त्याचा स्पर्श होतो. याचा मी अनुभव घेतलेला आहे. कारण ज्यावेळेस आपण आराधना चालू करतो, आपल्याकडून हे बघायचं की आम्ही सिंगर्स नाहीये. मी नेहमी माझ्या क्वायर टीमला हे सांगत असतो की तुम्ही सिंगर्स म्हणून करू नका किंवा यू आर नॉट अ परफॉर्मर. बरोबर. तुम्ही परफॉर्म करत नाहीये, तुम्ही आराधना करताय. आणि तुम्ही कोणाची आराधना करताय? जिवंत देवाची. तर हे समजायला पाहिजे आणि हे मी नेहमी सांगत असतो. आणि अशा प्रकारे आज प्रभू माझा वापर करून घेत आहे आणि प्रभूला धन्यवाद असतो त्या गोष्टीबद्दल. आमेन. पण काही लोक असे असतात ना ब्रदर की काही गाणे त्यांचे झाले की मग त्यांना काय होऊन जातं ना, एक फेमचं जास्त त्यांना इम्पॉर्टन्स होऊन जाते. परमेश्वरात त्यांचं जे म्हणजे जसे ते वाढतात, त्यांची जी स्टार्टिंग असते ती स्टार्टिंग असते देवाला धरून. जेव्हा ती जेव्हा ते एकदम पीकला पोहोचतात तेव्हा ते देवाला विसरून जातात आणि फेमकडे जास्त पळतात. त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की फेमकडे जाणं इतकं महत्वाचं आहे? कारण की परमेश्वर तर आपल्याला फेम देतोच आहे ना. ते आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं, मी जो उल्लेख केला तुम्हाला आधी सुरुवातीला उत्पत्तीच्या अध्यायामधून जे आम्हाला बघायला मिळतं, जसं लुसिफर हा एक वर्शिपर होता. बरोबर. करेक्ट. आणि लुसिफराच्या मनामध्ये एक गर्व आला त्यावेळेस की मी देवापेक्षा श्रेष्ठ का होऊ नये. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, सैतानाने हा पॉइंट धरलेला आहे. आणि तो वर्शिपर होता. आणि आजचे जे वर्शिपर आहे, म्हणजे तो काय धरतोय की बाबा यांच्या जीवनामध्ये मी ह्या गोष्टी टाकतो, आता मी ह्या लोकांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी टाकल आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा गर्व येईल आणि मग ते त्या फेमकडे जातील. म्हणजे असं नाही की लाईक कुयुक्ती किंवा वाईट लोकांच्या मनात विचार टाकणं हे सैतानाचं काम आहे. तर सगळ्यात आधी वर्शिपरने हे बघितलं पाहिजे की तुम्ही प्रभूच्या मार्गावर चालणं आवश्यक आहे. तुम्हाला जरी प्रभूने निवडलेलं आहे, फेम तुम्हाला मिळणारच आहे. परमेश्वर तुम्हाला फेम देणारच. आणि दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट आय फील इज फेम इज नॉट इम्पॉर्टंट. तुमचा एम एकच असला पाहिजे की देवाची सेवा, प्रभूची सेवा. प्रभूने तुम्हाला त्याच्यासाठी निवडले, त्याची सेवा करा. दॅट इज. त्या गाण्यांद्वारे सुद्धा येशूचं नाव जास्त गौरव
व्हायला पाहिजे, झालं पाहिजे, येशूचं नाव लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि तुमच्या गाण्याद्वारे मला असं वाटतं की तुमच्या गाण्याद्वारे लोकांना स्पर्श जर झाला तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. बरोबर, स्पर्श हे माझं म्हणणं आहे. बरोबर. मला हे वाटतं की बाबा तुम्ही जर प्रभूचे गाणे तुम्ही बनवताय, तयार करताय, तर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने ते गाणे तयार करताय, करेक्ट ना? करेक्ट. आणि मग त्याद्वारे लोकांना जर स्पर्श होत आहे तर तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. पण राईट ट्रॅकवर चालत असताना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कधीच तुम्हाला वाईट मार्गावर जायचं नाहीये. कारण क्वायर किंवा वर्शिप ही जी आहे ही खूप डेलिकेट म्हणता येईल आपल्याला, नाही का? एक डेलिकेट मिनिस्ट्री म्हणू शकतो आपण, सेवकाई आहे. त्यामध्ये खूप आम्हाला मोह सुद्धा येऊ शकतात. बरोबर. खूप मोहांच्या आधी आम्ही पडू शकतो. परंतु देवाचं जर भय आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आहे तर आम्ही त्या गोष्टींच्या आहारी आम्ही पडू शकणार नाही कधीच. आणि मी ऐकलं की तुमचे पहिले जेव्हा जसं तुम्ही वर्शिप वर लीडर म्हणले तेव्हा तुमचे कॅसेट्स वगैरे पण खूप गाजले होते आणि खूप निघाले पण होते. येस येस येस. कोणते गाणे होते किंवा त्याच्याबद्दल काहीतरी तुम्ही सांगा? ऍक्च्युली आम्ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे की येशू के चरणों में म्हणून एक सीडी आम्ही काढली. त्यावेळेस त्या काळामध्ये जसं 97-98च्या काळामध्ये जसं सीडीज होत्या नाही का, आपण सीडीज हे करायचं, त्यावेळेस आम्ही सीडीज काढल्या होत्या. आणि माझ्यापेक्षा जो मोठा भाऊ आहे माझा, त्यांनी आम्हाला ती प्रेरणा दिली की आपण सीडीज वगैरे काढूया. येशू के चरणों में म्हणून आम्ही सगळ्यात आधी ही सीडी आम्ही काढली होती आणि त्याद्वारे लोकांनाही स्पर्श झालेला आहे. माझे सुद्धा त्याच्यातले काही गाणे असे आहेत की जे आजही चर्चमध्ये काही मुलं गातात, तर ते मला येऊन सांगतात की दादा तुमचं आम्ही गाणं गायलं, ते बरं वाटतं नाही बाबा. आमचे मी जे गाणे लिहिलेले ते लेकर गातात, मुलं गातात, तर आनंद वाटतो त्या गोष्टीचा, खूप छान वाटतं. तर अजून एक ब्रदर प्रश्न असा होता की मी माझ्या पहिले आपल्या व्ह्युअर्सला सांगू इच्छितो की आमचा जे चॅनल आहे मेरे शिफा मिनिस्ट्री, त्यांचे हे पण एकदम खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट टीम मेंबर आहे आणि त्यांनी आपल्या चॅनल मध्ये कमीत कमी 3 सॉंग्स त्यांचे आलेले आणि अजून भरपूर देवाचं कार्य आहे आमच्यासाठी. भरपूर देवाने गाणे लिहिलेले ब्रदरनी, ते गाणे आम्ही काढणार आहे. तर तुमचं जे गाणं आहे आरुहे पाक, ते इतकं सुंदर आणि म्हणजे त्याच्यावरती जे आपण काम केलं खूप, म्हणजे त्या गाण्याला पण खूप वेळ लागला होता आपल्याला करण्यासाठी. फ्लूट्स आणि इन्स्ट्रुमेंट्स, लाईव्ह इन्स्ट्रुमेंट्स, आणि खूप ते म्हणजे मनाला लागणारं असं ते गाणं आहे नाही का? तर त्या गाण्याबद्दल किंवा ती प्रेरणा तुम्हाला कशी आली किंवा ते गाणं तुम्ही कसं बनवलं? ब्रदर, हे जे सॉन्ग मी लिहिलं हे नियर अबाउट 12 इयर्स, 12 वर्ष जुनं सॉन्ग आहे. वा, 12 वर्ष, राईट. येस. आणि अनेक प्रयत्न मी करत होतो की ते सॉन्ग कसं रिलीज होईल, कारण हे ऑलरेडी सॉन्ग आम्ही चर्चमध्ये घेत होतो. चर्चच्या सगळ्या लोकांना माहिती आहे सॉन्ग. अच्छा. पण ते म्हणत होतं की तुम्ही हे सॉन्ग ऍज अ तुम्ही युट्यूबवर किंवा याच्यावरती का नाही टाकत. आणि मी प्रेयर करत होतो त्यासाठी की बाबा प्रभू हे सॉन्ग मला रिलीज करायचं आहे आणि हे सॉन्ग आलं पाहिजे. कारण ह्या सॉन्ग मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या पवित्र आत्म्याविषयी मी लिहिलेल्या आहेत. पवित्र आत्म्याचं जे आमच्यामध्ये जीवनामध्ये कार्य करणं, जो पवित्र आत्मा आम्हाला चालवतो, त्याविषयी ह्या सॉन्ग मध्ये बऱ्याचशा गोष्टी मी लिहिलेल्या आहेत. आणि जसं तुम्ही म्हणाले की ते सॉन्ग हृदयस्पर्शी आहे आणि खरोखर अनेकांना त्याचा स्पर्श होतो आणि आजही ते आम्ही सॉन्ग चर्चमध्ये गातो. आणि मला खूप छान वाटतं की ज्यावेळेस आम्ही हे गीत गातो चर्चमध्ये, तर अनेक लोकांना त्याचा स्पर्श होतो. अनेकांना येऊन म्हणतात ते की आम्ही रडलो, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं आमच्या ह्या गाण्याद्वारे. तर छान वाटतं आणि आनंद वाटतो की प्रभू कार्य करून घेतोय आपल्याकडून. जे टॅलेंट आमच्याकडे आहे, जे पूर्वी आम्ही जे टॅलेंट जगासाठी युज करत होतो, आज देवासाठी, प्रभू येशूसाठी आम्ही युज करतोय, तर त्याचा आनंद आहे ब्रदर. आमेन. अजून तुमचे जे गाणे जे रिलीज म्हणजे व्हायचे तर अजून बाकी आहे, म्हणजे पहिले तुमचे जे रिलीज झाले किंवा काही लोकांनी तुमच्या चर्चमध्ये, न्यू लाईफ मध्ये जे तुमचे गाणे ऐकले, त्याद्वारे कोणाच्या लाईफ मध्ये काही बदल झालेला आहे का? काहीतरी थोडंसं एखादी स्टोरी तुम्ही शेअर करते? हो, अनेक लोकांच्या जीवनात बदल झालेला आहे ब्रदर. अनेक लोकांनी स्वतः येऊन मला सांगितलेलं आहे की ब्रदर हे सॉन्ग माझ्यासाठी आहे, हे सॉन्ग माझं जीवनाविषयी बोलत आहे, बरोबर असे ते बोलले. आणि हे सॉन्ग मला स्पर्श करत आहे, कारण माझं पास्ट लाईफ असं होतं नाही का. त्यांनी त्यांचं स्टोरी सांगितलं की असं लाईफ होतं, परंतु ज्यावेळेस तुमचे सॉंग्स आम्ही ऐकले त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि आम्ही पूर्णपणे आमचं जीवन प्रभूला दिलेलं आहे. असे अनेक लोक आहेत, मी एकाचं नाव नाही घेणार, बरेचसे लोक आहेत की जे येऊन आजही बोलतात. तर त्याचा आनंद आहे, छान वाटतं ऐकणं. तर ब्रदर, एक प्रश्न असा येतो की जे आजकालचे युथ आहे, ज्यांना येशू ख्रिस्तामध्ये वाढायचं आहे, जे वर्शिप करतात, ज्यांना चांगलं सिंगिंगचं नॉलेज आहे, तर त्यांनी कसं स्टार्ट करायला पाहिजे, कसं देवामध्ये यायला पाहिजे? त्यांनी आधी
सगळ्यात आधी हे बघायचंय की ठीक आहे, टॅलेंट आहे, गाऊ शकतात. कॉलिंग असणं जरुरी आहे. आधी प्रेयरमध्ये त्यांनी वेळ घालवला पाहिजे. असंच नाही की बाबा गाता येतं म्हणून मी choirमध्ये येऊ का किंवा वर्शिपर बनू का? नो, इट इज नॉट लाईक दॅट. ते साधं सोपी गोष्ट नाहीये. त्याला खूप याच्यातून आम्हाला प्रेयरमधून जावं लागेल. प्रेयरफुल त्याच्यामध्ये राहावं लागेल. आणि त्याच्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. डेडिकेशन. तुम्ही किती डेडिकेटेड आहात तुमच्या सेवेसाठी हे खूप इम्पॉर्टंट असतं. जेवढे तुम्ही डेडिकेटेड आहात, जेवढं तुम्ही समर्पित आहात प्रभूच्या सेवेसाठी, तेवढं तुम्ही चांगलं करू शकाल. बरोबर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे जे बायबल आम्हाला शिकवतं ते म्हणजे येशूवर तुमचं प्रेम किती आहे. तुम्ही जर प्रभूवर प्रेम करत असाल ना तर तुम्ही 100% द्याल. अदरवाईज नाही. तुम्ही जसं मग तुम्ही तुम्हाला आवाज आहे, तुम्ही गाऊ शकता, तर तुम्ही एक फक्त सिंगर म्हणून तुम्ही कराल. त्या गोष्टी प्रभूला नकोय. बरोबर. म्हणजे तुमची तुम्ही जर जसं म्हणजे गाणं गातो आपण जसं वर्शिप करतो, पण ते आपल्या मनातून आणि पवित्र आत्म्याद्वारे पवित्र आत्माने तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पवित्र आत्मा हा तुमचा मार्गदर्शक असला पाहिजे. प्युअरली. इट शुड नॉट बी फ्रॉम युअर टॅलेंट. तुमचा टॅलेंट तुम्हाला दाखवायचं नाहीये किंवा तिथं शो करायचा नाहीये आम्हाला. इट्स नॉट अ शो. इट इज अ प्युअर वर्शिप. बरोबर. आराधना ही खूप डेलिकेट पार्ट आहे, जसं मी पूर्वीच तुम्हाला सांगितलंय. एक सेन्सिटिव्ह पार्ट आहे तो. बरोबर. जसं आपण प्रेयर करतो किंवा जसं आपण एखादा मेसेज ऐकतो किंवा जे वक्ता जे मेसेज देतात तसं त्यांना पवित्र आत्मा गाईड करतो किंवा प्रेयर करत असताना ज्या एन्व्हायरमेंट मध्ये आपण असतो तो एन्व्हायरमेंट म्हणजे जसं प्रार्थना करतो तेच वर्शिप पण त्याच प्रकारे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तेच इम्पॉर्टंट आहे. वर्शिप खूप इम्पॉर्टंट आहे चर्चमध्ये. जसा जेवढा मेसेज इम्पॉर्टंट आहे तेवढी वर्शिप इम्पॉर्टंट आहे आणि वर्शिपर इम्पॉर्टंट आहे. बरोबर. मेन वर्शिपर. तर तुम्हाला स्वतःचं परीक्षण करायचंय की आम्ही कशा आहोत, आम्ही कशामधून गेलेलो, कोणत्या गोष्टीमधून आम्ही गेलेलो आहे आणि कशा प्रकारे आम्ही प्रभूची आराधना केली पाहिजे, या गोष्टीवर आम्ही भर लावली पाहिजे. करू शकाल, त्याच्यात काही इश्यू नाही. राईट. आता प्रश्न अजून एक असा येतो की जसं आता तुम्ही सांगितलं की आपण डिस्कस केलं की चर्चमध्ये वर्शिप आणि मेसेज आपण ऐकतो, प्रेयर करतो, तर एक मुद्दा असा येतो की पॉइंट असा येतो की मेन इम्पॉर्टंट सर्वात जास्त इम्पॉर्टंट चर्चमध्ये काय? चर्चमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपला जो विषय चालू आहे सध्या तोच आहे. वर्शिप आणि वर्ड, देवाचं वचन, ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. त्याच गोष्टीवर आम्ही भर टाकली पाहिजे. वर्शिप 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये की ज्यावेळेस आम्ही वर्शिप करतो, ज्यावेळेस आराधना आम्ही करतो, त्यावेळेस आम्ही काहीतरी देवाला देतो. बरोबर. बघा, आम्ही देवाला काहीच देऊ शकत नाही. आज जे आमच्याकडे आहे, धनसंपत्ती, मालमत्ता, जे काही आहे आमच्याकडे, जे काही आहे ते देवाने दिलेलं आहे. बरोबर आहे. पण आम्ही देवाला काय देऊ शकतो? ह्या गोष्टींची गरज आहे का देवाला? नाही. देवाला एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे आराधना. आणि देवाने आम्हाला यासाठी निर्माण केलेलं आहे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, बायबलमध्ये हे दिलेलं आहे की माझे निर्माण केलेले लोक, मी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील. बरोबर. ज्या लोकांना परमेश्वरांनी तयार केलेले कशासाठी? एक उद्देश आहे देवाचा, की देवाची त्यांनी आराधना करावी. आपलं म्हणजे आपल्याला बनवलं त्याच्यासाठी की आपण त्याची आराधना करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपण देवाकडून काहीतरी घेतो. चर्चमध्ये ज्यावेळेस आपण चर्चमध्ये येतो त्यावेळेस आपण देवाकडून वचनाद्वारे घेतो. जे पास्टर आम्हाला वचन सांगतात त्याच्यामधून आम्ही काहीतरी आमच्या जीवनासाठी घेतो. बरोबर. म्हणजे हे देवाण आणि घेवाण ह्या 2 गोष्टी, टू अँड फ्रो, ह्या चालू असतात. म्हणजे जर चर्चमध्ये जर आपण जातो तर दोन्ही गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. वर्शिप पण इम्पॉर्टंट आहे, वर्ड ऑफ गॉड पण इम्पॉर्टंट आहे. येस. अजून एक प्रश्न असा येतो की वर्शिप आणि जसं तुम्ही सांगितलं वर्ड ऑफ गॉड जास्त इम्पॉर्टंट चर्चमध्ये, पण जर आपल्याला चर्चच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेवरती वर्शिप करण्यात येते किंवा म्हणजे आपल्याला वर्शिप करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, का फक्त चर्चमध्येच वर्शिप होते? समजा एखाद्या ग्रुप मध्ये तुम्ही बसलेले, तिथं तुम्ही जे आपले जे गाणे तुम्ही ते गाताय, मग त्याला पण आपण वर्शिप मध्ये कन्सिडर करू शकतो किंवा नाही? का नाही करू शकतो? का नाही? देवाची उपस्थिती सर्वकडे आहे. जिथे आता इथं आपण हे डिस्कशन करत आहे, प्रभूची उपस्थिती आमच्यामध्ये आहे. बरोबर. कारण प्रभूचं वचन आपण काय डिस्कस करत आहे? प्रभूविषयी डिस्कस करत आहे, प्रभूच्या राज्याविषयी डिस्कस करत आहे, आराधनेविषयी डिस्कस करत आहे. सो गॉड इज हिअर. त्याचं वचन आम्हाला सांगतं, जिथे 2 किंवा 3 त्याच्या नावाने एकत्रित, कुठेही असो ते, बरोबर, तिथे प्रभू असतो. त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती आहे. जसं वचन आपण सांगतो या जगामध्ये, नाही का, की येशू ख्रिस्त येणार आहे किंवा असं होणार आहे, तर तुम्ही
देवाकडे या, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. हा. तर गाण्याद्वारे आपण कसं तसं तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. हे बघा, जे गीत लिहिण्यात येतात, जे सॉंग्स लिहिण्यात येतात, हो, इट इज अ वर्ड. राईट, ते बायबल मधूनच आहे ना. राईट, इट इज वर्ड, ते Right. वचन आहे. बरोबर. सो इट इज टॉकिंग अबाउट कमिंग टू द लॉर्ड. प्रभूकडे येण्याविषयीच ते सांगतायत. दॅट इज देअर. आता अजून एक प्रश्न असा येतो की जे वर्शिपर आहे आपले, जे समजा तुम्ही वर्शिपर आहे किंवा तुम्हाला जर समजा कोणी सांगितलं की बॉलिवूड सॉन्ग तुम्ही गा, तर मग बॉलिवूड सॉन्ग गाणं किंवा नाही गाणं किती महत्वाचं आहे एका वर्शिपर साठी? किंवा तुम्हाला समजा एक आहे सिंगिंगचं चांगलं नॉलेज आहे, तुम्ही गाणं गाऊ शकता, तुम्हाला कोणीतरी रिक्वेस्ट केली, नाही तुम्ही हे गाणं नका गाऊ, तुम्ही हे गाणं आमच्यासाठी गा एखाद्या प्रोग्राम मध्ये वगैरे, तर ते गाणं महत्वाचं आहे किंवा नाही, गायला पाहिजे नाही गायला पाहिजे? मी तुम्हाला प्रश्न करतो, का गायला पाहिजे? का गायला नेसेसरी आहे का? बरोबर, नाही नेसेसरी नाही, गरजेचं आहे का? कारण ऑलरेडी आपले जे सॉंग्स आहेत, जे गॉस्पल सॉंग्स आहेत, ते मिनिंगफुल आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये अनेक सॉंग्स तुम्ही ऐका, जे जुने सॉंग्स आहेत ते, जर तुम्हाला वाटतं की बाबा तुम्ही तुमचा आवाज चांगला व्हावा किंवा तुम्ही काहीतरी क्लासिकल टोन मध्ये तुमचा आवाज यावा, ह्यासाठी तुम्ही गाताय किंवा नाही का, त्या गोष्टीचा जर तुमच्या मनामध्ये विचार असेल तर तुम्ही जुने सॉंग्स ऐका. आजकालचे नवीन सॉंग्स पण खूप छान आहेत, गॉस्पल सॉंग्स. यू लिसन टू दोज सॉंग्स ना. राईट. का तुम्हाला बॉलिवूडचे सॉंग्स ऐकायचे? काही गरज नाही. आपले युथ जास्त आजकाल आपले गाणे सोडले आणि जास्त बॉलिवूडचे सॉंग्स जास्त गायला लागलेले. दॅट इज रॉंग. ते चुकीचं आहे. त्या गोष्टीकडे जास्त चाललेले. मग तो कल जो आहे, तो ज्या गोष्टीसाठी प्रभूने तुम्हाला निवडलेले, जर तुम्ही म्हणता ना की तुम्ही वर्शिपर आहात, तर तुम्ही त्या ट्रॅकवरच चालणं जरुरी आहे. बरोबर. तुमचा ट्रॅक चुकू देऊ नका. जसं आपण जे डिस्कशन आधी केलेलं आहे, काय डिस्कशन केलेलं आपण? लुसिफराविषयी डिस्कशन केलं. राईट. लुसिफराने त्याचा ट्रॅक चेंज केला. बरोबर. आपला ट्रॅक, वर्शिपरचा ट्रॅक चुकायला नकोय. एका ट्रॅकवर तुम्ही चाललेला आहात, यू नीड टू फोकस ऑन दॅट. बरोबर. तरीच तुम्ही सक्सेसफुल व्हाल त्यामध्ये. राईट. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की देव संतुष्ट झाला पाहिजे तुमच्या कार्याद्वारे. बरोबर. तुम्ही दुनियेला, जगाला संतुष्ट करू नका. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. वर्ल्ड इज नॉट इम्पॉर्टंट. यू नीड टू सॅटिस्फाय गॉड. तुमच्या आराधनेद्वारे, तुमच्या वर्शिपद्वारे तुम्ही स्वतःला प्रश्न करा की प्रभू संतुष्ट होतो का? बरोबर. बॉलिवूड सॉंग्स गाऊन काय करणार आहे आपण? प्रभूला संतोष मिळणार आहे का त्याद्वारे? नाही. सो डोंट सिंग. आता जसं सिंगिंगचाच आपण विषय केला, तर तुमचा जे रिलेशन आहे येशू ख्रिस्ता बरोबर, तो कसा आहे आणि किती म्हणजे त्याला जडून आहे तुमचं रिलेशन, किंवा तुमच्या दोघांचा जो रिलेशन ते किती पॉवरफुल आहे? खूप स्ट्रॉंग आहे. आय लव्ह माय लॉर्ड. राईट. मी येशूवर खूप प्रीती करतो. ही इज माय लॉर्ड. कारण आज जे मी आहे, मी जे प्रभूची सेवा करतोय, आय क्राय व्हेन आय वर्शिप. आय क्राय. ते एक प्रेम दिसून येतं, नाही का? बरोबर. बाप आणि लेकराचं जे रिलेशन आहे, सी आपलं ख्रिस्तीपण हे धर्म नाहीये. पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, इट्स अ रिलेशन. राईट. किती रिलेशन प्रभू सोबत आपलं आहे, इट मॅटर्स. बरोबर. जेवढे त्याच्या जवळ जाऊ, तो आपल्या जवळ येईल. बरोबर. जेवढं आपण त्याच्यापासून दूर जाऊ, तेवढं आपण लॅक करू पुष्कशा गोष्टीमध्ये. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जेवढं रिलेशन प्रभू सोबत आपण बनवू. अँड आय फॉलो दॅट. आणि मी प्रभूच्या अधिक जवळ आहे, मला ते वाटतं, आणि मी राहूशी मला खूप त्याच्या जवळ राहूशी वाटेल. बरोबर. म्हणजे आपल्या लाईफ मध्ये नाही का, योजना परमेश्वरांनी खूप मोठी केलेली असते. योजना खूप मोठी, पण आपण काय करतो, आपण ती भटकून जातो आणि ते एक वेगळ्या रस्त्याला निघून जातो. तर त्या गोष्टीपर्यंत आपण जात नाही जे परमेश्वराला म्हणजे आपल्याला द्यायचंय, किंवा योजना आपल्यासाठी केली. करेक्ट. तुम्ही बघा ना, यिर्मयाचा 29वा अध्याय 11 वचन काय सांगतं की परमेश्वराकडे तुमच्यासाठी चांगल्या योजना. बरोबर. अँड गॉड नेव्हर, देव कधीच तुमच्याविषयी, तुमच्या जीवनाविषयी वाईट योजना करणार नाही कधीच. का नाही करणार? कारण तो बाप आहे आपला. बरोबर. तो देव आहे आपला. बरोबर. तो परमेश्वर आहे आपला, आणि तो त्याच्या लेकरांविषयी कधीच कुयुक्ती किंवा वाईट योजना कधीच करणार नाही. तुमची जी भावी सुस्थिती व्हावी, चांगलं तुमचं जीवन व्हावं, याचीच त्याच्याकडे योजना आहे. आणि वचन पण सांगतं ना की योजना खूप मोठे मी तुमच्यासाठी केलेले आहे. राईट. बरोबर. पण त्याचे प्लॅन्स आम्हाला समजून घ्यायचे. आम्ही कधी काय होतं की आम्ही स्वतःच काहीतरी करायचा प्रयत्न करतो. बरोबर. आम्ही स्वतःच प्लॅन करतो आणि तेच फुलफिल स्वतःच करायचा प्रयत्न करतो. आमचे प्लॅन्स आम्ही देवाच्या हातात देत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होतात लाईफ. म्हणून जे योजना आम्ही करणार ते देवाच्या हातात द्या, सगळं सुरळीत होईल. ओके. अजून एक तुमचं एक लाईफ मध्ये पण आहे की तुम्ही वर्शिपर असून सुद्धा तुम्ही, मला वाटतं, टीचर पण आहे,
स्कूल मी टीचर नाहीये, बट मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे. ओके ओके. बट रिलेटेड टू एज्युकेशनच आहे, स्कूलच आहे. लेकरांसोबत वगैरे नाही मी होतो आधी. ओके. मी ज्यावेळेस माझा फर्स्ट जॉब जॉईन केला, आय वॉज वर्किंग ॲज अ म्युझिक टीचर. मी म्युझिक टीचर म्हणूनच जॉब स्टार्ट केलेला आहे एका स्कूलमध्ये, प्रायव्हेट स्कूलमध्ये, रायनीमध्ये. तर ॲज अ म्युझिक टीचर मी स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मी माझं प्रोफेशन मी चेंज केलं आणि मी स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये मी आलो. थोडा अजून एक असं आहे की जे तुम्ही जे सॉंग्स वगैरे लिहिता किंवा कंपोज करता, तर मग त्याचं कसं म्हणजे ते काय प्रोसेस काय त्याची, म्हणजे सॉंग लिहिण्याची किंवा कंपोज करण्याची काय प्रोसेस आहे? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आम्हाला एक थीम माइंड मध्ये आणायचं. व्हॉट एव्हर इट इज. बरोबर. फेथवर आहे, विश्वास आहे, किंवा गॉड्स लव्ह आहे, बॅप्टिझम आहे, व्हॉट एव्हर इट इज. जे विषय आहेत, तो एक थीम आम्हाला माइंड मध्ये आणायचा. आस्क लॉर्ड, पवित्र आत्म्याला मागा, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागा, आणि वर्ड्स आम्हाला त्याच्या हिशोबाने आम्हाला प्लॅन करायचे. अच्छा. आणि अकॉर्डिंगली तुम्ही जसं टप्प्यावाईज तुम्ही सॉन्ग लिहू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर एखादा नवीन व्यक्ती त्याला आता गाणं लिहायचंय, तर मग त्यांनी टॉपिक जर काढला, तर मग म्हणजे बायबल मधूनच लिहिणं महत्वाचं आहे, किंवा काही शब्द त्याच्यामधून तो करू शकतो, लिहू शकतो, किंवा स्वतःचे पण काहीतरी लिहू शकतो? काहीतरी कसं स्टार्ट कसं करावं एखाद्या व्यक्तीने? नाही, एक थीम घ्या, जस्ट एक विश्वास, आणि मग ते स्वतःचे वर्ड जरी टाकले तरी चालतात, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. बट इट शुड बी रिलेटेड टू बायबल. बायबल आधारित. आता तुम्ही बघा ना, पास्टर अनिल कांत, राईट, त्यांचे सॉंग्स बघा तुम्ही, मॅक्झिमम साम्सवर आहेत. साम्सवरती, बरोबर, सगळे स्तोत्रावरती, राईट. तर तसं करू शकता तुम्ही. अजून एक प्रश्न असा आहे की येशूने जे आपल्याला शिकवण दिलेली आहे, किंवा तुमच्या जसं आपण बायबल वाचतो, तर येशूची अशी कोणती शिकवण आहे जी तुमच्या जीवनामध्ये खूप प्रभाव पाडते, किंवा तुमच्या लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट एक पार्ट बनलेलं आहे ते शिकवण त्याची? येशूचं प्रेम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण सुरुवातीपासून आपण उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत जर बघितलं, तर पूर्ण बायबल जे आहे ते प्रेमाविषयीच बोलत आहे. बरोबर. सो आय एम इम्प्रेस्ड अबाउट गॉड्स लव्ह. येशूचं जे प्रेम आहे, जे त्यांनी माझ्यावर, तुमच्यावर केलेलं आहे, बरोबर, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. राईट. कारण असा व्यक्ती, आपण कोण होतो? आपण काहीच नव्हतो. वी वर सिनर्स. आम्ही पापी होतो. आणि ज्यावेळेस आम्ही पापी असताना येशू आमच्यासाठी मेला, हे प्रभूचं वचन आम्हाला सांग. म्हणजे कशासाठी केलं त्यांनी हे? कारण त्यांचं आमच्यावर प्रेम होतं म्हणून. ही लव्हड अस, दॅट्स व्हाय ही डिड दॅट. तुमचं जसं तुम्ही बायबल वाचताच, तर मग बायबल मधून असं कोणतं एखादा वचन आहे की ते तुम्हाला जास्त प्रभाव पडतो, किंवा एखादा तुम्ही एक वचन आमच्या व्ह्युअर्सला सांगू इच्छिता? सगळ्यात इम्पॉर्टंट वचन आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते वचन, की देवाने जगावर एवढी प्रीती केली, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी, इट इज नॉट टॉकिंग अबाउट ओनली ख्रिश्चन्स, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आमेन. दिस इज द इम्पॉर्टंट वर्स. राईट. अजून एक प्रश्न असा होता की तुम्हाला कोणतं एखादं जे गाणं आहे ते तुमचं फेवरेट, तुमचं जर गाणं सोडून एखादं जर गाणं तुमचं फेवरेट आहे, तर ते आमच्या व्ह्युअर्स साठी एक दोन शब्द जर तुम्ही गायले तर खूप आनंद होईल. ओके, आय एम सॉरी, माझा थोडासा आवाज बरोबर नाही, बट स्टिल चालेल. प्रभूच्या स्तुतीसाठी माझं फेवरेट सॉन्ग आहे पास्टर विल्सन जॉर्जचं, आणि ते गीत असं म्हणतं की गिन गिन की स्तुती करू, बेशुमार तेरे कामो केली. हे सॉन्ग मला खूप टचिंग सॉन्ग. याचे जे शब्द आहेत, जे वर्ड्स आहेत, खूप खूप छान आहेत. मी त्याचं फक्त एक दोन लाईन्स गाईन. ओके. गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, गिन गिन के स्तुति करूं, बेशुमार तेरे दानों के लिए, अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए, अब तक तूने संभाला मुझे, अपनी बाहों में लिए हुए. और विश्वास है कि आगे भी वो हमें संभालेगा, अपनी बाहों में लिए हुए. येस. एक शेवटचा प्रश्न, युथ साठी, जे आपले युथ आहे,
युथचाच आपला, तुम्ही युथला जास्त प्राधान्य देता, आम्ही युथला जास्त प्राधान्य येस. देतो. युथसाठी तुमचे काही योजना किंवा युथला तुम्ही काही सांगू इच्छिता की तुम्ही कसं देवामध्ये वाढायला पाहिजे? युथ चर्चचा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे हे मला वाटतं, आणि आम्हालाही तशी शिक्षण मिळालेली आहे. आणि आम्हाला छान वाटतं की मी स्वतः, जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं, की मी एक युथ विजनरी आहे. बरोबर. आणि मला खूप आवडतं की मी युथमध्ये वर्क करावं. आणि मॅक्झिमम माझ्या क्वायरमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर युथच आहेत हो, सगळे, हो. असं कोणी ओल्ड एज नाहीये. राईट. तर मला काय वाटतं की युथ हे 70% चर्चमध्ये युथ असतात. सगळ्या मॅक्झिमम चर्चेसमध्ये, जितके मी चर्चेसला भेटी दिलेल्या आहेत, सगळ्यांमध्ये हेच मी बघितलं की 70% युथ असतात. हो. आणि त्यांना मी हेच एवढंच मार्गदर्शन करेल की तुम्ही तुमचं जीवन प्रभूला द्या. आणि जग जे आहे ते आम्हाला कसं ओढल त्यांच्याकडं, किंवा त्या जगी गोष्टीकडं, व्यसनाकडं, वेगवेगळ्या गोष्टी आहेत नाही का, ह्या गोष्टीकडे कधी ओढल ह्या तुम्हाला सुद्धा कळणार नाही. बरोबर. त्याच्यामुळं प्रभूच्या मार्गावर चालणं प्रत्येकासाठी खूप आवश्यक आहे. मी विनंती करेल, जे युथ जर तुम्ही मला बघत असाल, तुम्ही ऐकत असाल, तर तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही तुमचं जीवन जे आहे तुम्ही प्रभूला द्या, आणि तुम्ही परमेश्वराच्या मार्गावर, प्रभू येशूच्या मार्गावर तुम्ही चाला, जेणेकरून तुमचा पुढचा जो प्रवास राहील तो सुखद राहील. कारण तुम्ही जर ह्या वयामध्येच तुमचं जीवन जर तुम्ही प्रभूला दिलं, तर तुमचं जीवन हे सफल होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस तुमचं लग्न होईल, तुमचे लेकरं होतील, तर तुमच्या लेकरांना तुम्हाला त्या गोष्टी शिकवायच्या. म्हणजे हे जनरेशन टू जनरेशन या गोष्टी चालत असल्या पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा मी आता म्हातारा झालोय, चला मी रिटायर झालोय, तर मी आता प्रभूची सेवा करेल. नो, इट इज नॉट लाईक दॅट. व्हेन यू आर यंग, नो द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही तरुण आहात त्यावेळेसच तुम्ही प्रभूला जाणार. आमेन. तर हे मला वाटतं. अजून एक, तुम्ही जसं आता युथच्या बद्दल तर तुम्ही सांगितलं, पण तुमचे चर्चचे पण काही योजना आहे, तुम्ही सांगितलं होतं युथला धरून, तर काय प्लॅनिंग आहे युथ? नाही, आमचे काय प्लॅनिंग आहेत, आम्ही 15 ऑगस्टला एक युथ मीटिंग केली होती नुकताच ह्या 15 ऑगस्टला, आणि नियर अबाउट 110 युथ आम्ही त्यावेळेस गोळा केले. आणि त्यांना 110, आणि त्यांना प्रभूच्या वचनामधून आम्ही मार्गदर्शन केलं. बाहेरून आम्ही प्रभूच्या सेवकाला बोलवलं होतं, त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं प्रभूच्या वचनातून, आणि युथ रडले त्यावेळेस, खूप एनकरेज झाले, आणि त्यांना हे वाटलं की नाही, आम्ही आज जे आहोत, आम्ही पूर्णपणे प्रभूला आमचं समर्पण केलेलं नाहीये. बरोबर. तर त्यांनी पूर्णपणे समर्पण केलं, आणि त्यांच्यासाठी आमच्याकडे अशा योजना आहेत की नाव वी आर गोइंग टू स्टार्ट. आता येणाऱ्या दिवसांमध्ये आमचं प्लॅनिंग असं आहे की युथ चर्च स्टार्ट करायचं, असं. ओनली युथ. आणि ते फक्त युथच चालवतील. अच्छा. मोठ्यांचं मार्गदर्शन राहील, पास्टरचं मार्गदर्शन आम्हाला राहीलच, नक्कीच राहील, पण चालवणारे युथ राहतील. हा एक प्लॅन आहे. त्याच्यानंतर युथ जे आहे ते इक्विप झाले पाहिजे. जसं नाही का, आता प्रत्येकाकडे टॅलेंट आहे, पण असे युथ आहेत की जे खूप, त्यांना लाज वाटते की मी कसं काय जाऊन माझं टॅलेंट दाखवू. आता काही जणांना म्युझिशियन आहेत, ते गिटार वाजवू शकतात, गाऊ शकतात, पण ते समोर येत नाहीत का, ते घाबरतात. बरोबर. परंतु मी त्यांना एवढंच सांगेल की आमच्या युथमध्ये आम्ही हे करत आहोत की त्यांनी प्रत्येकाने समोर आलं पाहिजे, प्रत्येकाने काही ना काहीतरी जबाबदारी चर्च मधली घेतली पाहिजे. म्हणजे जी चर्च सर्व्हिस असते ना, त्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली. आता कोणाला काही लॅपटॉप चालवण्याचं काही टॅलेंट असतं, बरोबर, त्यांनी मग लॅपटॉपचं काम करायचंय, कॅमेरा आहे, कॅमेरा चालवणं आहे, किंवा वर्शिप मध्ये आहे, किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं आपण चर्च घेतो संडेच्या दिवशी, तसंच संडे सर्व्हिस, तसंच चर्च त्यांनी युथ घेणार. तर हे आपलं एक प्लॅनिंग चालू आहे की त्यांना बिल्ड करायचं, त्या लेवल पर्यंत त्यांना पोहोचवायचं की त्यांना पुढे चालून त्यांना ते दुसऱ्यांना त्यांचे डिसायपल्स करतील. एक डिसायपलशिप आहे. बरोबर. आज जर मला काही गोष्टी माहित आहेत, तर मला माझा डिसायपल तयार करायचा. ही योजना आम्हाला प्रत्येकाला करायची, आणि आम्ही आमच्या युथमध्ये तेच करत आहोत. खरंच आनंद वाटला की एक खूप शॉर्ट पिरियड मध्ये तुम्ही आले, आणि तुमचं जे नॉलेज आहे ते तुम्ही आमच्या जे युथ आहे, जे व्ह्युअर्स आहे, जे बघताय, त्यांच्यासोबत शेअर केलं. तुमची टेस्टिमनी इतकी खूप सुंदर होती की कसे तुम्ही देवात आले, कसे तुम्ही वाढले, आणि कसे आजपर्यंत जसं तुम्ही त्याच्या कामासाठीच कार्य करताय. आणि आपलं जे चॅनल आहे मेरा शिफा मिनिस्ट्रीवरती पण अजून आमची गाणी यायची बाकी आहे. तर जर तुम्ही नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हे व्हिडिओ ब्रदर विजय निर्मल सरांची जी टेस्टिमनी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, आणि कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर काही तुमच्या जीवनामध्ये जर परिवर्तन झालं असेल, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू ब्रदर. थँक्यू सो मच.